झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोक डीजे. दर्शनजी वायकर यांच्याकडून मुद्राच्या प्रत्येक प्लेयरसाठी आणि प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिला तर आलाय. संदीप सर म्हणायला गेलं ना तर डीजे मास्टरचा ऑपरेटर जो आहे ना तो सध्या आपल्यावरती नाराज जरूर आहे. असो, मी त्याला सांगितलं बाबा या 2 सामन्यानंतर तुला संधी जरूर देऊ आम्ही, नंतर कंटाळू नको आम्हाला म्हणजे झालं. जे दिसत नाहीयेत ते म्हणजे स्कोरर. आमचे टेक्निशियन रूम या ठिकाणी कुणाल डायरे, मॅनफॉर्म, निरल महाचीवाडी आपण पाहतोय. त्यानंतर विघ्नेश प्रभू आपण पाहतोय लाईव्ह स्कोरर. त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत मेन कॅमेरा ओमकार सावंत, सुदर्शन, दीप खाडे आणि त्याचबरोबर आज ज्या व्यक्तिमत्वाची गरज आपण मध्ये मोठ्या स्पर्धेला जरूर त्यांची हजेरी लागली म्हणजे चांदपे सुहागा आणि आमचे सर्वांचे लाडके गौरव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गौरव दादा आणि संदीप बोराडे ज्या ठिकाणी असतील माझ्या तर येणारच. ते इथे पाहतो गोलंदाज सज्ज झालाय. पहिले षटक आपण पाहिलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. अठरा चेंडू 12 धावांची गरज. फुल लेंथचा चेंडू आपण पाहिला. पाडिश लॉंगन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये आपण पाहतोय. चेक केलं जाईल जरूर. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जातंय जरूर. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. सिंगल आपण या ठिकाणी घेतली जाईल. अजूनही 11 धावांची गरज आहे. हे तर नॉमनेंना माहिती आहे कारण अनेक वर्ष क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. आज जर घरची स्पर्धा नसतील तर ते तयारच होते ड्रेसमध्ये. सिंगल मी अनेक स्पर्धा केल्यात. कर्जत शहरामध्ये आपण पाहतोय. कर्जत शहर प्रीमियर लीग पाहिली मी. कर्जत प्रीमियर लीग आपण पाहतो जी होते. कर्जत दैवलीच्या स्पर्धा अनेक केल्यात. दैवली प्रीमियर लीग पाहिली गेली. अनेक स्पर्धा मी केल्यात आणि नेहमीच पाहतोय. आकिफ सर त्यांचा संघ आपण पाहतो त्या ठिकाणी नेहमीच खेळत असतो आणि दैवली प्रीमियर लीग मध्ये मजा येते कारण जेवणाची उत्तम सोय असते. सर्वांसाठी जेवण तिथे मोजमाप नसतो. मार्केट यार्डच्या मैदानावरती पाहिलं होतं मी. मोजमाप नाहीये. हा बापणे सर पाहिजे तेवढं जेवण. फुल एन्जॉय मजा आहे. अनेक स्पर्धा कारण पंच माझे असायचे, कॉमेंटेटर माझे. जरूर आपण पाहतोय आकर्षण आपण पाहतोय. गोटे अंपायर खूप मोठं नाव आहे क्रिकेट जगतामध्ये आणि त्यांना बोलवणं म्हणजे खूप मोठं काम आहे दादा. येणं ती नंतरची गोष्ट आहे. त्यांना बोलवणं आणि त्यांचा होकार मिळवणं हे खूप महत्वाचं आहे. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लो स्कोर मॅच योगेश म्हटली जाते. आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये स्कोर झाला नाहीये. दुसऱ्या सामन्यामध्ये स्कोर झाला नाहीये. धावांचा पाठलाग आपण पाहतो करत असताना आपण पाहतो 9 धावांची गरज आहे. 13 चेंडू उपस्थित आणि त्या दरम्यान गोटे अंपायर
म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल. कर्जत खालापूर एक रोमांचक शो मॅच प्रेक्षणीय सामना तुमच्या BTCL. दादा बरं झालं कर्जत खालापूर ठेवलंय. रायगड आणि ठाणे ठेवूच नका. नका ठेवू, कारण आजकाल त्यांना टाईमच नाही आहेत. अर्धे कर्नाटकला खेळतात. मॅचेस पाहतोय आपण, पाहतोय परवापासून कराड ट्रॉफी आहे, 5 लाखाची ट्रॉफी, त्याच्यामुळे बहुतेक प्लेयर तिकडे असतील. त्याच्यामुळे जे पण ओपनचे संघ या ठिकाणी खेळणार आहेत ना, त्याच्यामध्ये पण 1-2 प्लेयर नसणार आहेत. विठ्ठल झुंजारवार यांच्याकडून किशोरने जर षटकार टोकला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जरूर 23, 24, 25 संदीप सर कराडला आहे. इथे गोटे अंपायर नसणार आहे, तिकडे मी नसणार आहे. फरक एवढंच आहे. गोलंदाज तय्यार पंचाच्या डाव्या साईडने. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर फॉलो थ्रू गोलंदाज सजवतो आहे. फलंदाज बाद. ठोक डीजे. संदर्भ आता कोणत्या पार्टीचे ते समजत नाही मला. आता परत फलंदाजाला षटकाराला 500 रुपये लावत होते, तसा गोलंदाजाने विकेट घेतला. आता त्याच्या बाजूनी त्यांनी जर 3 विकेट घेतले तर 500 रुपये. हा, तिकडे 2000 लावले संदीप दादा, तिकडे 2000 लावलेत, इकडे थोडा भाव कमी आहे. लालच भुरीवाला. हा, इकडे विकेट घेतला तर गोलंदाजाला लालच, म्हणजे फेक चांगला चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचाच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा तयार होतोय. इथं रिव्हर्स अटेन दुधारी तलवार. मैदानामधून ददुकाय पेवले मधून सेट होऊन गेला होता. 10 चेंडू आणि 7 धावा. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकाची मॅच गेली होती, सेम तसंच, फरक काही नाही दादा. भर थंडीमध्ये कुल्फी खायची इच्छापूर्ती. और चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. अजूनही आपण पाहतोय 7 धावा बनवायचे आहेत. 51 एक सरस फलंदाज ऋषिकेश. संदीप सर पारितोषिक जरूर लागलं गेलंय. मला वाटते 7 धावा संख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 9 बॉल. आता जो संघ या ठिकाणी विजय होईल त्याच्यासाठी आमचे कर्जत उपशहर प्रमुख वैभवजी सुरावकर यांच्याकडून पारितोषिक आले 500 रुपयांचं. जो जिंकेल त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दोन्ही कर्जतचे चेत आणि वैभव सर धन्यवाद. चांगलं पारितोषिक लावलं, म्हणजे नाश्तापाण्याची सोय त्यांची झालेली आहे. नगरपालिका त्यांच्या हातामध्ये आणि दोन्ही संघ नगरपालिकेमधले आहेत. काही टेन्शन नाही, लागलं पाहिजे, कारण घरचे संघ खेळत असताना पैसे देणं म्हणजे काय बरं. पैसे देणं म्हणजे आशीर्वाद, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, प्रोत्साहन देणं, हे काम. आणि ते प्रोत्साहनचं काम वैभव सरांच्या माध्यमातून केलं जातं. धन्यवाद. पुढचा चेंडू इथे बाहेर चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचू शकला का, नाही पोहोचू शकला. एक धाव पूर्ण. ज्या पद्धतीने धावत पुढे गेला होता, पुन्हा एकदा धावत पाठीमागे आला. प्रश्नचिन्ह निर्माण होतो मला. जर धावतच पुढे जायचं होतं, परत पाठीमागे यायचं होतं, अंदाज आखणं गरजेचं होतं. इथे आपण पाहतो धावसंख्या 3, 23 धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे. तो विचार तोच असतो, लो स्कोर मॅचेस 2-3 ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या तर कसं असतं, वेळ वाचला जातो, आयोजकांचं टायमिंग वाचलं जातंय.
इथे सिंगल आले. 24 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात 3 धावा पाहिजे होत्या. आता या षटकात 2 धावांची गरज आहे. म्हणजे विचार तोच. यानंतर लगेच स्वर्गीय भास्कर इलो अंजप संघ आपला कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचे. वेळ घ्यायचंच नाही. 2 धावांची गरज आहे. तुम्ही येण्यापूर्वी षटकाला सुरुवात होईल. तर कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. ना आज पाहिलं गेलं मला प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी गाजलाय. प्रत्येक गोलंदाजांनी चांगली कामगिरी या ठिकाणी केली. चला मास्टर दबिली संघ त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 धावा पाहिजेत. घ्या आतमध्ये ठेवा. क्षेत्ररक्षक बाहेर ठेवा लवकरात लवकर. शेवटचं षटक अंतिम षटक. साहिल दोन धावांची अजूनही गरज आहे. घ्या थोडं मॅच फास्ट घ्या. कुशल मुवमेंट असेल तर वेळ लागली असते संदीप सर. कुशल मुवमेंट नाही आहे त्यामुळे आपण पाहतोय 9:18 झालेत आणि दुसरी मॅच आपण कव्हर करतो या ठिकाणी. इथे हलक्यात एक ग्लास केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणखीन एक झटका. मला काही संघ नाही का जे एकमेकाची मॅच चालू असते ना या संघ आपण लॉस पाडतो पण ते 2 संघ एकमेकाला सांगतात आता याच टायमाला जाऊन आपण दोघे पण एकत्र पोचायच्या याच टायमाला पोचायचं. तसं या 2 संघांनी सांगितलं वाटतंय मॅच कोणी हारो जिंको पण शेवटच्या चेंडू परत जायचं. दोघांचा विचार विनिमय झाला या ठिकाणी. सुरेख चेंडू आपण पाहतोय. ती वेट अँड वॉच. स्कोर लेवल कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा क्रिकेटचा नियम. अंतर संघाचा कर्णधार येऊन थांबलाय स्टेजच्या डाव्या साईडला. या प्रवीण आयोजकांची लगेच संपर्क साधा व्यासपीठावरती. इथे पाहतो सिंगलने आपण पाहतो मुद्दे संघ या ठिकाणी विजयी झालाय. चला मुद्दे संघाचा कर्णधार फक्त आपण या ठिकाणी यायचं लगेच टॉस साठी. अफलातून आज दोन्ही मॅच पाहिल्या गेल्या. पाहुण्यांचं स्वागत चालू होतं त्या दरम्यान मॅच लोस्कर मॅच दोन्ही झाल्यात. पहिला सामना 30 धावेवरती होता तर दुसरा 25 धावेवरती ती इनिंग होती. तर दोन्ही संघाचे कर्णधार या तेजस या ठिकाणी मास्टर या ठिकाणी उपस्थित आहेत.